आमचे प्रतिनिधी गिरीश यांच्याकडनं। गिरीश, एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, प्रफुल्ल पटेल एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आहेत अशी घोषणा पियुष गोयल यांनी केलेली आहे। नक्कीच केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पियुष गोयल यांनी पीटीआयला जी मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आता नव्याने चर्चा सुरू झालेल्या आहेत, कारण अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यामुळे त्या अध्यक्षपदाची जागा आहे ती खाली झालेली आहे। त्यामुळे त्यासाठी इलेक्शन ही सर्व प्रक्रिया पार पडेल। मात्र त्याआधीच पियुष गोयल यांनी हे वक्तव्य केल्याने आता चर्चांना उधाण आलेलं आहे, कारण ज्या पद्धतीने आपण राष्ट्रवादीचं संविधान जर आपण पाहिलं तर राष्ट्राध्यक्ष त्यानंतर ज्यापदी जनरल सेक्रेटरी म्हणजे महासचिव असतो, मात्र त्यामध्ये जेव्हा फूट पडली त्यावेळी संविधानात बदल करून कोषाध्यक्ष म्हणून कार्याध्यक्ष म्हणून एक पद निर्माण करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र अशा स्थितीत आता एकंदरीत कोणत्याही निवडणुका एक पक्षांतर्गत झालेल्या नाहीत। मात्र अशा स्थितीत जेव्हा पियुष गोयल यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कालच सुनेत्रा पवार जे अजित पवार यांच्या पत्नी आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, विधिमंडळाचे गटनेते म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे। तर दुसरीकडे अशा स्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याच्या चर्चा सुरू असताना मात्र पियुष गोयल यांच्या वक्तव्याने खळबळ उडालेली आहे। आणि याकडे आपण बघितलं तर विरोधक देखील सातत्याने बोलत आलेत। राज ठाकरे यांचं कालचं ट्विट देखील आपण पाहिलं, तर जो काही राजकीय गोंधळ सुरू आहे त्यामध्ये एखादा पाटील चालेल पण पटेल नको अशा पद्धतीत त्यांचं वक्तव्य येणं, त्यांचं जे ट्विट येणं आणि या सगळ्या गोष्टीत पियुष गोयल जे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी पीटीआयला दिलेले ज्या मुलाखतीत आहेत त्यांनी थेटपणे सांगितलं की याआधी अजित पवार यांचे अध्यक्ष होते, त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे या स्टेटमेंटवर आता अजित पवार यांच्या पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रफुल्ल पटेल यावर काय बोलतील हे देखील पाहावं लागेल। मात्र अशा पद्धतीचं वक्तव्य हे अत्यंत मोठं वक्तव्य आहे। काही